हरे कृष्णा. तर सर्वांचं स्वागत आहे. प्रभूजी सांगत होते की दर हप्त्याला इथे भगवद्गीतेवर सेशन घेतात. तर आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादजींच्या कृपेने आपण भगवद्गीतेची चर्चा करू शकतो, त्याच्यावर त्याचं अध्ययन करू शकतो, गीता वितरण करू शकतो. डिसेंबर महिना मॅरेथॉनमध्ये तुम्ही कदाचित गीत पुस्तकांचं वितरण केलं असेल. कारण इस्कॉनच्या येण्याच्या अगोदर भगवद्गीता फक्त हा एक ग्रंथ आहे एवढंच आपल्याला माहीत होतं. आणि आजची ही अशी परिस्थिती आहे की जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये जातो सेमिनार घेण्यासाठी आणि जेव्हा त्यांना विचारतो की तुम्हाला माहिती आहे की भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहे, कोणालाच माहीत नसतं. किती श्लोक आहे, 700. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर तिथे मुलांना ते पण माहीत नसतं. कोणी 1000 म्हणतं, कोणी किती म्हणतात, असं काही ते वेगवेगळे म्हणतात ते. तर अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं ॲक्च्युली आता भारतीय सरकारचा एक नवीन उपक्रम कदाचित तुम्ही ऐकला असेल. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये IKS नावाने ओळखला जातो. त्याला म्हणतात इंडियन नॉलेज सिस्टम, भारतीय ज्ञान प्रणाली. ती आज विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कंपल्सरी स्कूल आणि कॉलेजेस दोन्हीकडे कंपल्सरी करण्यात आलेली आहे. आणि तो एक खूप चांगला उपक्रम आहे ज्या माध्यमातून भारतीय शिक्षा प्रणाली म्हणजे तुम्हाला जर मी प्रश्न विचारेल की किती युग आहे, 4. कुठले कुठले? सत्य, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. बरोबर. मृत्यूनंतर काय होत असतं? नवीन जन्म होतो. त्याला आपण पुनर्जन्म म्हणतो. बरोबर, पुनर्जन्म होतो. आणि प्लॅनेट्स म्हणजे लोकांचा स्तर आहे. एक भूरलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक. बरोबर, हे सगळं माहिती आहे आपल्याला. हे तुम्हाला कुठल्या शाळेमध्ये शिकवलं होतं का? नाही. कुठल्या कॉलेजमध्ये शिकवलं आहे का? नाही. घरी शिकवलं आहे का? नाही. पण सगळ्यांना माहिती आहे. याला म्हणतात भारतीय ज्ञान परंपरा, जे आपल्या रक्तामध्येच असतं. सगळ्यांना माहिती असतं सर की 4 युग आहे. आणि गीता, भागवत हे आपले सनातन वैदिक ग्रंथ आहेत, रामायण महाभारत इत्यादी. आणि पुनर्जन्म होत असतो. म्हणजे त्याला काही सिद्ध करण्याची आवश्यकता कधी कोणाला वाटत नाही की सिद्ध केलं पाहिजे. त्यामुळे आजकाल आम्हाला जेव्हा मी गीता कोर्स घेतो तेव्हा त्याच्यामध्ये एक पूर्ण सेशन आहे, सिद्ध करा पुनर्जन्म होतो किंवा आत्म्याचं अस्तित्व आहे हे सिद्ध केलं जातं. मग त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचं प्रस्तुतीकरण केलं जातं. तर आपलं हे सौभाग्य आहे की आपल्याला त्याच्याहून वरच्या स्तरावर भगवद्गीता काय आहे, भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे लागू करू शकतो याची पूर्ण शिक्षा श्री प्रभुपादांनी आपल्याला दिलेली आहे. तर आज मी जस्ट विचार केला की आपण कुठल्या श्लोकावर चर्चा करूया. तर माझ्या मनामध्ये संभ्रम होता, कारण की गीतेतला प्रत्येक श्लोक ॲक्च्युली तेवढा महत्त्वाचा आहे. त्यातला एक श्लोक सिलेक्ट करायचा आणि त्याच्यावर बोलायचं. पण अलीकडेच मी भगवद्गीतेमध्ये आमचे साप्ताहिक ऑनलाईन सेशन चालतात, त्याच्यामध्ये 11वा अध्याय आम्ही पूर्ण केला. विश्वरूप दर्शन योग तुम्ही ऐकलं असेल कदाचित. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दाखवलं होतं आणि त्यानंतर मग अर्जुन भयभीत होतात. मग चतुर्भुज रूप आणि द्विभुज रूप दाखवण्याची पुन्हा विनंती करतात आणि मग द्विभुज रूप दाखवतात आणि भगवान सांगतात की हे जे द्विभुज रूप मी तुला दाखवतो आहे, नित्यम दर्शन कांक्षिणः देवा अपि अस्य रूपस्य, देवतासुद्धा ह्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी दर्शनाची आकांक्षा ठेवतात. तर त्यामुळे हे सुदूरदर्शम इदम, हे खूप दुर्लभ रूप मी तुला दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर मग निष्कर्षाने भगवान सांगतात की बाकी कुठल्याही विधीने ते प्राप्त केलं जाऊ शकत नाही. नाहम वेदैर न तपसा न दानेन न जयज्या शक्य एवं विधो दृष्टवान असी माम यथा. तुम्हाला जे बघतोय ते वेदांच्या अध्ययनाद्वारे किंवा दान दिल्याने, तपस्या केल्याने, पूजा अर्चा केल्याने, ह्या कुठल्याही प्रकारे मला बघितलं जाऊ शकत नाही. मग पुढे सांगतात भक्त्या तू अनन्या शक्य, केवळ अनन्य भक्तीद्वारे माझ्या या रूपाचं दर्शन करणं शक्य आहे. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक, 11व्या अध्यायामध्ये 55 श्लोक आहे. तर शेवटच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात असे काही गुण ज्याद्वारे व्यक्ती माझ्या धामामध्ये येऊ शकतो. जो कोणी ह्या गुणांचा विकास करेल
तो व्यक्ती माझ्या धामामध्ये येण्यासाठी पात्र होऊ शकतो. जसं एखाद्या व्यक्तीला जर अमेरिकेला जायचं असेल तर त्याच्यासाठी काय पात्रता लागते? तुम्हाला पासपोर्ट पाहिजे सगळ्यात पहिले, तुमच्याकडे विजा पाहिजे, तुमच्याकडे बँक बॅलन्स पाहिजे आणि तुमच्याकडे जाण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे. असेच चालले उठले असं नाही, विजाला कारण असतं तर काहीतरी कारण पाहिजे. म्हणजे एज्युकेशनल विजा, रिलिजियस विजा, टुरिस्ट विजा, असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहे. मग त्यानुसार कुठलं तरी एक कारण तुम्हाला चूज करावं लागेल, ह्या कारणासाठी मी चाललो आहे. आणि मग तुम्हाला तिथे ते ठरवतील याला घ्यायचं की नाही, सगळं असलं तरीसुद्धा. आजकाल फार मध्ये त्याची समस्या झाली होती, H1B विजा, तुम्ही ऐकला असेल कदाचित, त्यांनी किमती फार वाढवून टाकल्या. तर जाण्यासाठी एक कुठली ना कुठली पात्रता लागते आणि मग ते गुण तुमच्यामध्ये आले की तुम्ही तिथे जाण्यासाठी पात्र ठरतात, योग्य होतात. मग आपलं जर लक्ष आहे की आपल्याला भगवंतांच्या धामामध्ये जायचं आहे सर्वांना, अरे बोल, आपल्याला भगवंतांच्या धामामध्ये जर जायचं आहे तर मग आपल्याला पण तसल्या प्रकारची पात्रता विकसित करावी लागेल. तर मग हे गुण भगवान श्रीकृष्ण सांगतायत आणि फक्त 5 गुण आहे. हे गुण जर एखाद्याने आत्मसात केले, त्याचा विकास केला, तर भगवंत गॅरंटी देत आहेत की तो माझ्या धामामध्ये येऊ शकतो. तर मी श्लोक सांगतो तुम्हाला, माझ्या मागे म्हणाल तुम्ही. तुमच्याकडे जर गीता असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील बघू शकता, नसेल तरी पण खूप अवघड श्लोक नाही आहे, अगदी सहजपणे आपण समजून घेऊ शकतो. माताजींकडे आहे गीता, तर व्हेरी गुड. 11वा, नाही मला नाही काय, तुमच्यासाठीच मी सांगतो, कोणाकडे असेल तर बघू शकता. 11वा अध्याय, श्लोक संख्या किती सांगितली? 55. श्लोक संख्या 55. 11वा अध्यायातला 55 श्लोक आहे, शेवटचा श्लोक 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन योग. माझ्या मागे म्हणाल एक एक शब्द. मत कर्म कृत मत परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. बरोबर आहे माताजी? सर परत एकदा. आता आपण एक एक शब्द म्हटला, आता आपण एक एक पाद म्हणू. संस्कृतचे हा संपूर्ण गीता जी आहे ती खास करून अनुष्टुप छंदामध्ये आहे, ज्याच्यामध्ये 8 अक्षरांचे 4 पाद असतात. पहिला श्लोक सगळ्यांना माझ्या मते माहीत असेल. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे 4 पाद झाले. त्याला 4 पाद, एक पादमध्ये 8 अक्षर, असे 8 8 8 8 8 चौक 32. अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर असतात, 8 8 8 एका पादामध्ये असतात. तर आपण हा श्लोक जो 55वा श्लोक घेतला त्याला आपण एका एका पादाच्या द्वारे तुम्ही माझ्या मागे उच्चारण कराल. मत कर्म कृत मत परमो मत कर्म कृत मत परमो मद्भक्त संगवर्जितः मद्भक्त संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव यः स मामेति पांडव. आता आपण याचा एक एक शब्दांचा अर्थ बघूया आणि 5 गुण कृष्ण काय सांगतायत, आपल्याला कुठले गुण पाहिजे जेणेकरून आपण भगवानच्या यह म्हणजे जो व्यक्ती, यह जो व्यक्ती हे 5 गुण त्याचं जीवनामध्ये पालन करतो, स तो व्यक्ती मामेती म्हणजे मामेती मला प्राप्त करतो. पांडव म्हणजे अर्जुनाचं नाव आहे एक पांडव. तर यह स मामेती पांडव, एवढं तर समजलं. यह म्हणजे जो व्यक्ती त्याच्यामध्ये 5 गुण आहे, 5 गुण आपण घेणार आहोत. यह जो व्यक्ती याच्यामध्ये 5 गुण आहे, स म्हणजे तो, माम एती पांडव तो मला प्राप्त करतो हे अर्जुन. मग सगळ्यात पहिला त्याच्यामध्ये गुण सांगितला आहे मत कर्म कृत. मत कर्म कृत काय गुण आहे? मत कर्म कृत. मत कर्म कृत म्हणजे मत कर्म म्हणजे माझं काम. मत कर्म कृत म्हणजे तो माझं काम करतो.
संस्कृत किती सोपं आहे, समजा अवघड आहे काही संस्कृत त्याच्यामध्ये काय. यह स मामेती पांडव, किती सोपं आहे समजलं आपल्याला. मत कर्म करतो, माझं काम करतो. माझं काम करतो म्हणजे काय करतो? कृष्णाचं काम काय आहे? भक्ती. कृष्णाचं काम आहे भक्ती, ते तर आपलं काम आहे. कृष्णाचं काम काय आहे? मत कर्म. जो माझं काम करतो, आता माझं काम करतो याला दोन प्रकारे आपण समजू शकतो. सगळ्यात पहिले माझं काम म्हणजे डायरेक्ट भगवंतांचं काम. म्हणजे एखादा मालक आहे आणि त्या मालकाने एका सेवकाला ठेवलेलं आहे आणि सेवक म्हणतोय की मी मालकाचं काम करतोय. मग मालकाने सांगितलं, जा रे बाबा, ते पाहुणे येत आहेत, त्यांना गाडी घेऊन जा आणि घेऊन ये. मग तो गेला, पाहुण्यांना घेऊन आला. मग ते मतकर्म झालं का? मालकाच्या दृष्टीने मतकर्म झालं ना. मालकाने सांगितलं ते काम केलं, बरोबर. मालकाने सांगितलं जा, प्रोग्राम तयार होतोय, खुर्च्या लावा, त्याने खुर्च्या लावल्या, झालं मतकर्म, झालं. तर जे सांगितलं गेलं तर केलं. भगवंतांनी जे सांगितलंय ते करणं म्हणजे मतकर्म, बरोबर. मग भगवंतांनी काय काय सांगितलंय? काय काय सांगितलंय भगवंतांनी? अच्छा, बरं, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. काही काही ॲक्टिव्हिटीज आपण बघूया. त्याला आपण डायरेक्ट कृष्ण कॉन्शियस ॲक्टिव्हिटी म्हणू शकतो, किंवा ते मतकर्ममध्ये येतं. भगवंतांच्या नावाचा जप करणं मतकर्म आहे. भगवंतांचंच काम करतोय ना. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, 10व्या अध्यायात गीता सांगतात की सर्व यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे. किंवा मनमना भव मद भक्तो, मनमना, मनामध्ये माझं चिंतन कर. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धेच, 7व्या अध्यायामध्ये गीता सांगतात सर्व काळामध्ये माझं स्मरण कर. म्हणजे जप करतोय म्हणजे आपण भगवंतांचं स्मरण करतोय, म्हणजे आपण मतकर्म करतोय ना. येस. जर आपण गीतेचं वाचन करतोय, गीतेचं अध्ययन करतोय, म्हणजे आपण काय करतोय? मतकर्म करतोय. गीतेमध्ये कृष्णाने सांगितलंय, जो ह्या गीतेचं अध्ययन करतो तो ज्ञान यज्ञाने, ज्ञानरूपी यज्ञाने माझी उपासना करतोय असं म्हटलं पाहिजे. 18व्या अध्यायामध्ये शेवटी गीतेच्या सांगतात भगवंत, अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवाद मावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः. की जो अध्ययन करतो, आपल्या दोघांचा जो संवाद झाला आहे, श्रीकृष्ण अर्जुन संवादे, हा दोघांचा संवाद झाला आहे ना, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद झाला आहे, याचा जो अध्ययन करतो तो ज्ञानरूपी यज्ञ करत आहे असं समजलं पाहिजे. म्हणजे ते पण मतकर्म झालं. म्हणजे गीतेबद्दल प्रवचन ऐकतोय म्हणजे आपण कृष्णाचं काम करतोय का? येस, कृष्णाचं काम करतोय. आपण जप करतो म्हणजे कृष्णाचं काम करतोय. हो, करतोय. भगवंतांची मूर्ती आहे आणि आपण भगवंतांच्या मूर्तीला दंडवत प्रणाम करतोय म्हणजे मतकर्म करतोय. भगवंतांचं कर्म करतोय की भगवंतांनी सांगितलंय माम नमस्कुरू, मला नमस्कार करा, हे कृष्णाने गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण नमस्कार करतोय म्हणजे ते मतकर्मच झालं, म्हणजे आपण कृष्णाचं काम केलं, बरोबर. आपण प्रसाद खातोय, ते पण मतकर्म आहे. गीतेमध्ये कुठं सांगितलं कृष्णाने प्रसाद खा? सांगितलंय, यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते त्वकं पापाये पचन्त्यात्मकारणात. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधन. यज्ञाच्या उद्देशाने कर्म करा. आणि यज्ञ म्हणजे भगवान विष्णू आहे आणि सर्व काही भगवंतांना अर्पण करून मग त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा. हे गीतेतल्या 3व्या अध्यायात 12 आणि 13व्या श्लोकामध्ये कृष्णांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण प्रसाद घेतोय ते पण मतकर्म झालंय. मग हे आहे मतकर्म, म्हणजे डायरेक्ट स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी. जप करणे, कीर्तन करणे, भगवंतांना प्रणाम करणे, प्रसाद घेणे, गीता वाचणे, गीता वाटणे, प्रवचन ऐकणे, प्रवचन देणे, हे सगळे मतकर्म झाले. पण आपण 24 तास हेच करतो का? करतो नाही. आपण दुसरे पण कामं करतो. मग मतकर्माचा दुसरा विभाग, पहिला विभाग काय झाला? मतकर्म, डायरेक्ट कृष्णाने सांगितलेलं जे काम आहे ते करणं म्हणजे मतकर्म. दुसरा विभाग आहे आपण काहीतरी वेगळं काम करणं आणि त्याचा परिणाम भगवंतांना अर्पण करणं, हे पण मतकर्म होऊ शकतं. एखाद्या व्यक्ती जॉबला जातोय, जॉब करणं हे कृष्णांचं मतकर्म आहे का? नाही. कृष्णाने सांगितलं जॉब करा? नाही, कृष्णाने नाही सांगितलं. आपण जातोय, जॉब करतोय,
मग आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी पगार मिळेल, मग आपण त्यातलं काहीतरी पोर्शन थोडासा भगवंतांच्या चरणी सेवा म्हणून अर्पण करणार, मग ते पूर्ण जॉबसुद्धा आपला मतकर्म होऊन जाणार. बरोबर. तर अशा प्रकारे आपण मतकर्माचे 2 विभाग बघितले. एक विभाग म्हणजे साक्षात कृष्णांनी सांगितलेल्या आज्ञांचं पालन करणे म्हणजे मतकर्म, आणि दुसरं म्हणजे आपण जे काही कर्म करतोय ते सर्व भगवंतांना अर्पण करणे. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामी. आपण समर्पण करतोय, जे काही मी करेल ते सगळं मी नारायणायेति समर्पयामी. आरती म्हणताना सगळे लोक म्हणतात, पण ते पालन कोणी करत नाही बरंच. मी सगळं काही भगवान नारायणांना समर्पित करतो आहे, ते म्हणजे मतकर्म होईल तेव्हा ते. अशा प्रकारे कृष्णांनी पहिला गुण सांगितला आहे, मतकर्म कृत. जो माझं काम करतो तो माझ्या धामामध्ये येतो. त्यालाच घेऊन जातील ना, तर दुसऱ्यांचं काम करतो त्याला भगवंताने ठेवून काय फायदा. जो स्वतःचंच काम करतोय काहीतरी. सेवक कोण खरा? जो मालकाचं काम करतो तो सेवक खरा. बरोबर आहे की नाही? एखादा सेवक आहे, मी गाडीला ड्रायव्हर ठेवलेला आहे आणि सांगितलं, ए जा रे ते पाहुणे येत आहे घेऊन ये. नाही, मी तर आज गाडी घेऊन सोनबर्डीला फिरायला चाललो आहे. अरे तुला मी मालक, मी काम सांगतोय. तुम्ही कोण मालक? तुम्ही ठीक आहे, गाडी आज माझ्याकडे आहे, मी फिरून येणार. मालक त्याला ठेवेल का कामावर? नाही ठेवणार. त्याप्रकारे कृष्णांना आपल्याला धामामध्ये ठेवायचं आहे, मग कृष्ण चेक करतील की नाही, हा माई सांगितलेलं काम करतोय की नाही, चेक करतील. मग त्यांनी काय सांगितलं, म्हणून त्यांनी पहिला गुण सांगितला, मतकर्मकृत. जो माझं काम करतो तो माझ्या धामामध्ये येतो. आता दुसरा गुण सांगतात, मतकर्मकृत झाला पहिला गुण. दुसरं सांगतात मतपरमः. माझ्या मागे म्हणायचं मतपरमः. मतपरमः. मतपरमः म्हणजे काय? जो मला सर्वश्रेष्ठ मानतो. परम म्हणजे श्रेष्ठ. बरोबर. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. मतपरमःचा अर्थ आहे जो मला सर्वश्रेष्ठ मानतो, किंवा ज्याच्यासाठी मी सर्व काही आहे, माझ्या व्यतिरिक्त त्याला काहीच माहीत नाही, त्याला म्हणतात मतपरमः. मग जेव्हा आपण भगवंतांना मतपरमः म्हणजे सर्वश्रेष्ठ मानतो, मग आपण जे काही असेल, जेव्हा केव्हा अडचण असेल तेव्हा आपण त्यांचाच आश्रय घेऊ, कारण ते आपल्यासाठी मतपरमः आहे. आपण दुसरं कोणाचा आश्रय घेणार नाही. साधारणतः आपण कोणाचा आश्रय घेतो? जे लोक आपल्या जवळचे असतात आणि जे आपल्यासाठी श्रेष्ठ असतात. आणि कामाच्या स्वरूपानुसार रस्त्याने जातो, ठेच लागली, आई ग, आईची आठवण येते. रस्त्याने जाताना मोठा साप दिसला, खूप मोठा, बाप रे, तेव्हा बापाची आठवण येते. आणि सापाला आई मारू शकणार नाही, आणि ठेस लागल्यावर बाप काही करू शकणार नाही, आईच लागेल त्याला बांधायला पट्टी. तर कामानुसार आपल्याला आठवण येत असते. एका कामात आईची आठवण येते, एका कामात बापाची आठवण येते, म्हणजे आई. आणि आपण कृष्णानं म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वम मम देव. तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहेत, फक्त म्हणायला. तुम्ही आमच्यासाठी सगळे काही आहे. त्वमेव माता, तुम्हीच आमची माता, तुम्हीच आमचे पिता, आम्ही सर्व काही, आमच्यासाठी तुम्हीच संपत्ती. द्रविड म्हणजे संपत्ती, आमच्यासाठी तुम्हीच संपत्ती, तुम्हीच सगळं काही. तुम्ही सर्वश्रेष्ठ. तुमच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ स्थान आमच्या जीवनामध्ये कोणालाच नाही, असं आपण म्हणतोय त्या श्लोकामध्ये. आणि जो वास्तविक त्या प्रकारे मानतो त्या व्यक्तीसाठी आश्रयस्थान एकच राहील, श्रीकृष्ण. बरोबर. त्यामुळे द्रौपदी जेव्हा संकटामध्ये होती तेव्हा तिने कृष्णांचं स्मरण केलं आणि द्रौपदीची रक्षा झाली. त्या प्रकारे ज्या व्यक्ती मतपरमः म्हणजे त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ आश्रयस्थान, आणि त्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही, म्हणजे त्या व्यक्तीला मतकर्म जो पहिला गुण बघितला तो सर्वश्रेष्ठ गुण झाला त्या व्यक्तीसाठी. म्हणजे माझ्यासाठी कृष्णांचं कार्य करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट, बाकीचे कामं दुय्यम. पहिलं काम म्हणतं ना ते आधी लगीन कोंडाण्याचं. पहिले काम कृष्णाचं, नंतर बाकी सगळी कामं. त्यामुळे सगळे उठल्यानंतर पहिलं काम कृष्णाचं,
जप करणे, हरे कृष्ण महामंत्राचं जप करणे. पहिले काम कृष्णाचं, नंतर बाकी सगळी कामं ॲटोमॅटिक होत राहतील. नाही तर आम्ही बाकी सगळी कामं करतो. तर मत कर्म करू. दुसरं मत परम म्हणजे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ वस्तू व्यक्ती कोणी असेल तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यांच्यासमोर मी नतमस्तक होणार, त्यांच्या आज्ञांचं पालन करणार, सगळं काही त्यांच्या प्रित्यर्थ करणार. ते माझ्यासाठी मतपरम आहे, ते माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्या भक्तीसाठी जे अनुकूल ते मी स्वीकार करेल, जे प्रतिकूल त्याचा मी त्याग करेल. कांदा लसूण का खात नाही तुम्ही, किंवा नॉनव्हेज का खात नाही तुम्ही? आमच्या कृष्णाला नाही आवडत म्हणून आम्ही खात नाही, कारण ते आमच्यासाठी मतपरम आहे. जोपर्यंत ते आमच्यासाठी मतपरम नाही आहे तोपर्यंत आम्ही या गोष्टी नाही सोडणार. आमच्यासाठी त्या परम आहे सध्या, म्हणून आम्ही त्या करतोय. जेव्हा कृष्ण मतपरम होतील, कृष्णच आपल्यासाठी मतपरम होतील, ते माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ होतील, तेव्हा मग मी काही करायला तयार आहे, कारण ते माझ्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहे. बरोबर. मतपरम. तिसरा गुण सांगतात. पहिला गुण काय होता? काय? मतकर्मकृत. काय होता पहिला गुण? मतकर्मकृत. दुसरा काय होता? मतपरम. मतपरम. तिसरा गुण आहे मदभक्त. सोपा आहे. काय तिसरा गुण? माझा भक्त पाहिजे. वर घेऊन जायचे तर माझा भक्त पाहिजे, नाही तर मी घेऊन जाणार नाही. मदभक्त. मग भगवंताचा भक्त कसा बनायचं आहे? कोण आहे भगवंताचा भक्त? ज्याने तिलक लावला आहे तो भगवंताचा भक्त आहे का? ज्याने भगवी घातली तो भगवंताचा भक्त आहे का? कोण आहे भगवंताचा भक्त? साधू. जो स्वतःला समर्पण करून घेतो तो भगवंताचा भक्त आहे. खूप छान. अजून जो भक्ताचं आचरण करतो, व्हेरी गुड. अजून कोण आहे भगवंताचा भक्त? हां, भगवंताच्या आज्ञेचं पालन करणारा मदभक्त हा भगवंताचा भक्त आहे. बरोबर. भगवंताची भक्ती किती प्रकारे केली जाते? नवविधा भक्ती ऐकलं तुम्ही? नवविधा भक्ती किंवा नवदहा भक्ती. नवदहा म्हणजे 9-10 असं नाही, ते 9-10 म्हणजे नवविधा. 9 प्रकारे केली जाणारी भक्ती. किती प्रकारे केली जाते भक्ती? 9 प्रकारे. कुठले 9 प्रकार? श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णो भक्तीचे नवलक्षणा. हे नवलक्षणे भक्तीचे. मग मदभक्त म्हणजे जो भगवंतांचं श्रवण करतो, जो भगवंतांचं कीर्तन करतो. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम, जो भगवंतांचं स्मरण करतो. पादसेवनम, जो भगवंतांची पादसेवा चरणसेवा करतो. अर्चनम, जो अर्चना करतो, म्हणजे भगवंतांना दीप धूप इत्यादी अर्पण करणे. वंदनम, जो भगवंतांना वंदन करून प्रार्थना अर्पण करतो. दास्यम, भगवंतांचा दास बनून राहतो. सख्यम, भगवंतांचा मित्र बनतो. आणि आत्मनिवेदनम, जसं तुम्ही सांगितलं, सर्व काही भगवंतांना समर्पण करतो. तर हे जे 9 लक्षणं जो व्यक्ती दाखवतो त्याला भगवंतांचा भक्त म्हटलं पाहिजे. आणि गीतेमध्ये पण भगवंतांनी माझा भक्त बना, माझा भक्त बना असं खूपदा सांगितलंय. 9व्या अध्यायाचा 34वा श्लोक. मनमना भवमद्भक्त, माझा भक्त बना. 18व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा संपवता हे राहू नको जायला, तोच श्लोक वापस. मनमना भवमद्भक्त, माझा भक्त बना. माम नमस्कुरू, मला नमस्कार करा. तर माझं भक्त बना हे भगवंतांनी पुन्हा पुन्हा गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ती भगवंतांची एक प्रकारे आज्ञाच आहे. आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी म्हणून आपण भगवंतांचा भक्त बनलं पाहिजे, भगवंतांची भक्ती केली पाहिजे. तर मग ह्या नवविधा भक्तीमध्ये जो कोणी लागतो तो भगवंतांचा भक्त म्हटला जातो. जो भगवंतांची सेवा सदैव करतो तो भगवंतांचा भक्त म्हटला पाहिजे. मदभक्त. पहिला गुण काय होता? मतकर्मकृत. दुसरा मतपरमो. तिसरा मदभक्त. चौथा गुण आहे संगवर्जित. माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं आहे संगवर्जित. संगवर्जित म्हणजे काय? संघ म्हणजे समजतं तुम्हाला? संघ, संघ म्हणजे सोबत राहणार संघ. संगवर्जित. दोन अर्थ याचे, दोन्ही तुम्ही सांगितले.
अनासक्ती. बरोबर. एक आहे अनासक्ती. संघचा एक अर्थ आहे आसक्ती. त्यामुळे 15व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सांगतात, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. असंग शस्त्राने ह्या भौतिक संसाररूपी वृक्षाचं छेदन करायचं आहे. तर असंग म्हणजे डिटॅचमेंट, अनासक्ती. तर अनासक्ती संगवर्जित म्हणजे आसक्तीचं वर्जन करायचं आहे. वर्जित शब्द माहिती ऐकला असेल तुम्हाला. संगवर्जित, वर्जित म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात हे वर्जित पदार्थ, हे खायचे नाही. वर्जित केले म्हणजे ते खायचं नाही. वजा केलेलं आहे म्हणजे वर्जित. हां, त्याचा त्याग करायचा आहे. तळलेलं खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, तिखट खाऊ नका. तर ते झालं वर्जित. तर संगवर्जित म्हणजे आसक्तीचा त्याग. सगळ्यात पहिले आसक्ती आपल्या जीवनामध्ये खूप प्रचूर मात्रेमध्ये असते, राईट. एकदा एक काही असा शिकाऱ्यांचा समुदाय असतो, त्यांना माकडं पकडायची असतात. आणि मग त्यांनी किती पण जाळी लावून काही पण करण्याचा प्रयत्न केला की ते माकड छलांग उडी मारून, तुम्हाला माहिती माकडं किती चंचल असतात, इकडे तिकडे उड्या मारणं, फाट ते जाणार आणि पकडूच शकत नव्हते. मग ते काय साधू महाराजांकडे जातात. साधू, आम्हाला हे माकडांना थोडंसं बंदिस्त बनवायचं आहे, त्यांना पकडायचं आहे, काहीतरी उपाय सांगाल का तुम्ही, काय उपाय हवा आहे. मग साधू महाराजांनी सांगितलं. साधू महाराज म्हणे की काय करा, एक अशी बाटली घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही फुटाणे टाका आणि माकड त्याच्यामध्ये हात टाकेल आणि खाण्याचा प्रयत्न करेल आणि तसे तुम्ही ठेवा, माकडे येतील आणि मग बघा काय होतं आहे. त्या लोकांना म्हटलं काय सांगतायत साधू, एक तर आम्हाला माकडांना पकडून घ्यायचं आहे, वरनं त्यांना फुटाणे खाऊ घालायचे. मग साधू सांगितल्यानुसार मग ते आता चला, साधूनी सांगितलं नाही, चला ऐकून घेऊ, काहीतरी करूया. मग त्यांनी अशी बाटली घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं. मग ते माकड आलं तिकडे, माकडाने हात घातला, त्याचा हात लगेच त्या बाटलीमध्ये गेला. त्याने चणे पकडले आणि जेव्हा मूठ बंद केली आणि बाहेर काढायचा प्रयत्न केला तर त्यातनं मूठ बाहेरच निघत नव्हती. आता काय करायचं, परत सोडले, दाणे सगळे खाली पडले. हात बाहेर काढला, आता काहीच आलं नाही, परत हात टाकला त्याने, दाणे पकडले, मूठ बाहेर काढतोय, बाटली पूर्ण वरती, त्याला काही काळ समजेच ना काय करतंय. आणि ती ॲक्टिव्हिटी चालू राहिली आणि त्याने पाहिलं शिकारी येतोय, जो येणार होता पकडायला. त्याने आतापर्यंत तो चंचल त्याने पळून जाऊन त्याच्यावरनं जीव वाचून घेतलेला असता, पण आता तो त्या फुटाण्यामध्ये त्यात जीव अडकला आहे. त्याच्यासाठी फुटाणे म्हणजे मतपरमह झाले, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही आहे. त्या धरला आणि तो त्याची कसरत चालूच होती. तेवढाच शिकारी आला, जाळ टाकला आणि त्याला फसून घेऊन गेला. फुटाण्यांप्रती त्या माकडाची आसक्ती त्याचं बंधनाचं कारण ठरली. त्या प्रकारे या भौतिक जगामध्ये आपण खूप ठिकाणी आसक्त होत असतो आणि त्यामुळे आपण बंधनामध्ये फसत असतो. त्यामुळे कृष्णाने सांगितलं आहे संगवर्जित, आसक्ती वर्जित आहे. हा पहिला संगवर्जितचा अर्थ. संगवर्जितचा दुसरा अजून एक अर्थ आहे, वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहा. हा आहे संगवर्जितचा दुसरा अर्थ. संग म्हणजे असोसिएशन, ज्याला आपण म्हणतो. आपण म्हणतो ना सत्संगती सदा घडो, संग. हां, तर संग म्हणजे संगती, असोसिएशन. मग चांगल्या लोकांची संगती असते, वाईट लोकांची संगती असते. मग ती संगती झाली, मग वाईट संगतीचा त्याग करा, कारण की वाईट संगत आपल्याला कृष्णांच्या भक्तीपासून दूर नेत असते. बरोबर. आपण सत्संगला चाललो आहे आणि लोक काय सत्संगला चालला तू, दुसरं काही काम नाही काय, त्याला आपण म्हणायला, मग उलटा आपण त्याला म्हटलं पाहिजे तू सत्संग जात नाही, वेळ आहे की काय, जीवन व्यर्थ चाललंय तुझं, चल. आपण त्याला घेऊन यायला पाहिजे. तर आपल्याला कोणी म्हटलं तू इस्कॉनवाले ना सगळे पैसे बाहेर पाठवता, आम्ही नाही जात तिकडे, असे काही लोक म्हणतात. वेगवेगळ्या लोकांच्या भ्रांत धारणा आहे. हां, ऐकलंय तुम्ही, ऐकलं असेल ते, इस्कॉन म्हणजे पैसा बाहेर जातो. अशा लोकांना मी सांगतो, हे मी तुला 100 रुपये देतो, लगेच ताबडतोब घे, बाहेरच्या देशात पाठवून दाखव मला 100 रुपये. बाहेरच्या देशामध्ये पैसे पाठवणं एवढं सोपं वाटतं तुम्हाला? बाहेर पाठवून दाखव ना, मी देतो 100 रुपये. जो कोणी म्हणेल ना त्याला, तुम्हाला कोणी म्हटलं ना तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला लगेच फोनपेने 100 पाठवेल. आणि त्याला म्हणून तुम्हाला अमेरिकेत पाठवून दाखव फक्त 100 रुपये कसे पाठवायचे. एवढं सोपं नाही असं बाहेरच्या देशामध्ये असे पैसे पाठवता येईल. नॉट सो इझी, अजिबात सोपं नाही.
त्यामुळे तिकडनं पण इकडं पैसे एवढं इझिली येऊ शकत नाही, इथनं पण पैसे बाहेर एवढ्या इझिली जाऊ शकत नाही. ते इस्कॉनच्या प्रती किंवा भक्तांच्या प्रती विरोधात करणारे, विरोधी बोलणारे खूप सारे लोक आपल्याला भेटतील. त्या लोकांपासून संघवर्जित, त्यांचा संघ आपल्याला वर्जित करायचा आहे. जे लोक 4 नियमांचा भंग करतात त्या लोकांपासून संघवर्जित. तू नॉनव्हेज खात नाही, तुला प्रोटीन कसं भेटेल? जगभरातलं प्रोटीन तर नॉनव्हेज भरलं जसं काय. कितीतरी ॲथलीट्स आहे, जे लोक स्ट्रॉंग बॉडी बिल्डर आहे, जे अजिबात प्रोटीन त्याच्या थ्रू घेत नाही. व्हेजिटेरियन सोर्समध्ये कितीतरी प्रोटीन आहे. तुम्हाला माहिती आहे, कॅलरीज आपल्या पूर्ण तालिका आपण बनवली आहे, समजा टेबल बनवलं आहे पूर्ण. नॉनव्हेज फूडमधनं मिळणारे प्रोटीन आणि कॅलरीज आणि शुद्ध सात्विक भोजनामधनं मिळणारे प्रोटीन आणि कॅलरीज, याच्यामध्ये सगळ्यात जास्ती दूध, दही, तूप यांचा नंबर लागतो. ॲक्च्युली जे कृष्णांनी खाल्लेलं आहे त्याचा नंबर लागतो, 1 नंबर. सायंटिफिकली प्रूव्ड आहे. अजून काय पाहिजे लोकांना? अजून काय सांगायचं? तुम्ही विज्ञानावर तरी विश्वास ठेवा कमीत कमी, आमचं नाही काय ऐकू. विज्ञानाने सिद्ध केले सगळ्यात जास्ती कॅलरीज तुम्हाला तुपामधनं मिळणार आहे, सगळ्यात जास्ती प्रोटीन तुम्हाला बदामामधनं मिळणार आहे. नाही काही तर आमचे भारतीयाचे बदाम पण चालतील. भारतीय बदाम माहिती ना तुम्हाला? गरिबाचे बदाम. हां, गरिबाचे बदाम. तर असे लोक जे भक्तीच्या विरोधी आहेत. तू गीता वाचतोय, हे का तुझं वय आहे का गीता वाचायचं? ठीक आहे भाऊ, तू वाच, आम्हाला नाही सांगायचं वाचायला. कॉलेजच्या मुलांना आम्ही ना, कॉलेजचे मुलं येतात आमच्या बेसमध्ये राहतात, बाहेरचे असतात अशी टवाळकी करणारे. चांडाळ चौकडी शब्द ऐकला असेल तुम्ही, ऐकलंय? कुठून आलाय शब्द माहिती तुम्हाला? चांडाळ चौकडी. चांडाळ चौकडी हा शब्द महाभारतातनं आलाय. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण हे चांडाळ चौकडी होती. ही चांडाळ चौकडी होती. हे 4 लोक नेहमी पांडवांचा विरोध करायचे. तर अशा चांडाळ चौकडीपासून दूर राहायचं. तर त्या प्रकारे त्याला म्हणतात संघवर्जित, म्हणजे अशा वाईट लोकांची संगती, जे लोक आपल्याला भक्तीपासून परावृत्त करता आहेत त्यांच्यापासून दूर राहणे म्हणजे संघवर्जित. आणि असे खूप भेटतील, तुम्हाला भेटले असतील. भेटतात. सांगायचं कुठं चाललंय? सत्संगला चाललं. हे सत्संगला चाललंय, चल पिक्चरला जाऊ असं म्हणतील ते. पण त्यांना कदाचित माहीत नाही की सत्संगामध्ये त्या लोकांना काय मिळणार आहे. सत्संगती सदा घडो असं आमची संत मंडळी सांगून गेलेली आहे. तर तो आहे सत्संग. आणि बाकीचा सगळा त्याला म्हणतात असत्संग. मग असत्संग त्याग येई वैष्णव आचार. चैतन्य महाप्रभू परिभाषा देऊन गेली. वैष्णवाचं आचरण कसं असतं? जो असत्संगाचा त्याग करतो, जो कृष्णाने सांगितला आहे इथे संग वर्जित रूपाने 4था गुण. पहिला गुण काय सांगितला कृष्णाने? मत्कर्मकृत. दुसरा मत्परमो. तिसरा मद्भक्त. 4था संगवर्जित. 5वा गुण सांगताय निर्वैरः सर्वभूतेषु. निर्वैरः सर्वभूतेषु. निर्वैरः सर्वभूतेषु. सर्वभूतेषु म्हणजे सर्व भूतांप्रती. सगळे भूत म्हणजे कोणती भूत बाबा? भूतमात्रा ज्याला म्हणतात. भूतमात्रा म्हणजे सगळ्यांप्रती काय भावना पाहिजे? निर्वैरः. वैर शब्द ऐकलाय तुम्ही? वैर माझा 7 जन्माचा वैरी येतो. वैर शब्द ऐकला? वैर. निर्वैर म्हणजे काय? अच्छा, जल शब्द ऐकलाय? जल. जल म्हणजे पाणी. निर्जल म्हणजे बिना पाण्याची एकादशी केली सगळ्यांनी. निर्जल. जल म्हणजे पाणी, निर्जल म्हणजे पाणी न घेणे, त्याला म्हणतात निर्जल. मग निर्वैर. वैर म्हणजे शत्रुता, वैरभाव. आणि निर्वैर म्हणजे शत्रुता अजिबात नको. कोणाशी शत्रुता नको? सर्वभूतेषु. कोणाशीच शत्रुता नको. तर हा देखील एक भाव आहे जो भगवत धामात जाण्यासाठी खूप महत्त्वाचा गुण आहे, की कोणाशीच शत्रुता नको. मग तुम्ही म्हणाल
पांडवांची तर कौरवांची शत्रुता होती की ते कसे भगवंतांचे भक्त झाले? तर पांडवांची कौरवांची अजिबात शत्रुता नव्हती. वैरभाव त्यांचा जो होता तो त्यांचा मतभेद होता. दुर्योधन हट्टी होता की मी तुम्हाला एक गाव देखील देणार नाही. दुर्योधन तसं पाहिलं तर प्रामाणिक गादीचे हकदार कोण होते? पांडव होते, युधिष्ठिर महाराज होते. पण त्यांना मग छलकपट करून पहिले तर दुर्योधनाने खूप सारे मारण्याचे प्रयत्न केले होते. भीमाला विष दे, हे कर ते कर. मग वनवासात पाठवून दिलं, खांडवप्रस्थ दिलं आणि मग ते पण जिंकून घेण्याचा प्रयत्न केला आणि छळकपट केला आणि त्यांना पण वनवासात पाठवून दिलं, अज्ञासात पाठवलं. आणि सगळं आल्यानंतर मग कृष्ण शांतीतच म्हणून जातं, बाबा 5 गाव तरी दे, क्षत्रिय राज्य करावं लागेल काहीतरी. सुईचं टोक मावेल एवढं पण देणार नाही त्यांना काही. मग कृष्ण म्हणतात ठीक आहे, मग आम्ही कसं घेऊन दाखवतो बघ. मग त्यांनी युद्ध केलं आणि युद्ध केलं ते ह्या भावाने नाही केलं की आम्हाला आमचं श्रेष्ठत्व स्थापित करायचं आहे. ह्या भावाने केलं की तुमच्यासारख्या अधर्मी लोकांचा नाश करायचा आहे. जो अधर्मी आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतमध्ये एक म्हण आहे, शठो शाठ्यम. जो व्यक्ती शठ आहे, जो व्यक्ती कपटी आहे, त्या व्यक्तीशी तशा प्रकारे वागलं पाहिजे. ही कृष्णनीती त्यांनी पांडवांना शिकवली आणि मग ते विजय झाले. पण भगवंतांनी कधी सांगितलं नाही यांचा वैर कर, यांची शत्रुता ठेव. ॲक्च्युली श्रीमद भागवतच्या पहिल्या स्कंदामध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर जेव्हा सगळं महाभारताचं युद्ध झाल्यानंतर दुर्योधन आणि भीम यांचं युद्ध होतं, माहिती तुम्हाला? भीम आणि दुर्योधन यांची लास्ट फाईट असते आणि त्यानंतर मग तरी पण भीम विजयी होत नाही. आणि मग भगवंत सांगतात मांडीकडे इशारा करून की त्याच्या मांडीवर तू गदा मार. आणि मग भीम मारतात आणि मग दुर्योधन पडतो आणि दुर्योधन म्हणतो की फार अधार्मिक लोक आहे तुम्ही. कृष्ण म्हणता वारे वा, चोर तर चोरवरून शिरजोर. जेवढं सगळं धर्म करायचं, द्रौपदीचं वस्त्रहरण काय, भीमाला विष देणं काय, लाक्षागृहाला जाळणं काय आणि ते छळकपट करून सगळं राज्य बळकावणं काय, आणि म्हणायचं दुसऱ्यांना तुम्ही फार अधार्मिक लोक आहेत. आणि मग जेव्हा दुर्योधन मरतो तेव्हा एक वर्णन येतं, शुकदेव गोस्वामी सांगतात की कृष्णांना थोडंसं दुःख होतं. कृष्णांना दुःख होतं की अरे हा व्यक्ती जो आहे त्याला असं मारलं नको जायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये वैर नव्हतं त्याच्याप्रती, तो काम चुकीचं करत होता, त्या कामासाठी आम्ही तुला दंड देतोय. कळतंय तुम्हाला? त्यामुळे इंग्लिशमध्ये येशू ख्रिस्त नेहमी म्हणायचे, हेट द सीन नॉट द सिनर. ऐकलं तुम्ही? पापाचा द्वेष करा, पाप्याचा द्वेष नका करू. जे कृत्य चुकीचं केलं जात आहे त्याचा द्वेष आहे आम्हाला, व्यक्तीचा दोष नाही आहे, व्यक्तीचा द्वेष नाही आहे आम्हाला. त्या प्रकारे पांडवांना कौरवांच्या प्रति व्यक्तित्वामध्ये कधी द्वेष नव्हता, पण ते जे चुकीचं कार्य करत होते, कारण चुकीच्या कार्याचा जर द्वेष केला नाही तर मग समाज चुकीचं कार्य करत राहील आणि मग दंड कोण देईल? शासनकर्त्यांनी तर दंड दिला पाहिजे ना. पोलीस आले रस्त्याने, कोणी नियम ब्रेक करायला लागले, निर्वैर सर्व भूतेषु, करा ब्रेक नियम सगळे, आम्ही कोणाचा वैर करत नाही. नाही, तुम्ही चुकीच्या कामाचा कधीच पुरस्कार करू शकत नाही, चुकीच्या कामाला कधीच तुम्ही दुजोरा देऊ शकत नाही. ठीक आहे, तुझ्या व्यक्तित्वामध्ये माझं काही वैरभाव नाही आहे, परंतु तू जे करतोय ते चुकीचे, त्या चुकीच्या कामासाठी तुला दंड द्यावा लागतोय. म्हणून पांडवांनी युद्ध केलं होतं. वास्तविक प्रकारे त्यांचा कधीही त्यांच्याप्रती द्वेषभाव नव्हता. तर त्या प्रकारे आपण पण आपले कार्यकलाप करताना कधीही लोकांशी वैरभाव ठेवून काही फायदा नाही आहे. वैरभाव ठेवला की मनामध्ये सदैव तेच चिंतन, अरे तो असं मला का म्हणाला आणि ते असं काय झालं आणि आता मी बघतोच आणि कृष्ण पण बघतायत. तर तशा प्रकारे वैर भावना आपल्याला कृष्ण चिंतनापासून दूर घेऊन जाते. त्यामुळं आपण सर्व भूतांप्रती, त्यामुळं गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने असे गुण सांगितले जे मला प्रिय आहे. त्यामधला सगळ्यात पहिला गुण सांगितला आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच. अद्वेष्टा सर्वभूतानां, इथे जसं आपण बघितलं ना, निर्वैरः सर्वभूतेषु, तसंच अद्वेष्टा सर्वभूतानां. सर्वभूतानां म्हणजे सर्व प्रकारच्या भूतमात्रांप्रती तो द्वेष कधीच करत नाही.
मग तो नेहमी मित्रता आणि करुणा ह्याच गुणांचा विकास त्याच्यामध्ये झालेला असतो. जसं आर्मीचे लोक आहे, बॉर्डरवर उभे आणि समोर पाकिस्तानी सोल्जर आहे आणि त्याला तो गोळी मारणार, त्यांच्यामध्ये वैरभाव आहे का? वैरभाव नाही आहे त्यांच्यामध्ये. कर्तव्य कर्म करतायत ते, त्यांच्याप्रती द्वेष म्हणून ते लढत नाही आहे, आमच्या लोकांप्रती प्रेम आहे म्हणून ते लढत आहे. समजते तुम्हाला मी काय म्हणतो? की ह्या लोकांवर एवढं प्रेम आहे की यांच्यावर जो कोणी गदा आणेल, यांच्या अधिकारांवर जो कोणी गदा आणेल त्यांना आम्ही मारणार. मी तुमचा द्वेष करतोय म्हणून मी तुम्हाला मारतोय असं कधीच होत नाही. त्यामुळे भारताची पूर्ण परंपरा अशी आलेली आहे, तुम्ही कुठलेही युद्ध बघून घ्या, स्वतःहून भारताने कधीच आक्रमक भूमिका ठेवलेली नाही आहे. अटॅक प्रवृत्ती नाही आहे, तर डिफेन्स प्रवृत्ती आहे. तर त्यामुळे निर्वैर सर्व भूतेषु हा गुण जर आपण विकसित केला, आत्मसात केला, तर आपलं जीवन खूप सुखी होऊन जातं. इथेच भगवद्धामात जाऊ की न जाऊ हा नंतरचा प्रश्न आहे, पण इथेच आपलं जीवन सुखी होऊन जातं. आमचे कोणीही शत्रू नाही. त्यामुळे युधिष्ठिर महाराजांना म्हणायचे अजातशत्रू, त्यांच्या शत्रू जन्मालाच आला नव्हता, म्हणजे ते कोणाचा द्वेष करायचेच नाही. हे त्यांचं व्यक्तित्व होतं. आणि मग हा 5वा गुण भगवान श्रीकृष्ण सांगतात, निर्वैर स भूतेषु यह म्हणजे जो व्यक्ती ज्याच्यामध्ये हे 5 गुण आहे, स तो व्यक्ती मामेती पांडव, तो मला प्राप्त होतो हे पांडव. आता अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने पांडव नावाने संबोधन केलं. गीतेमध्ये अशी खूप संबोधन आहे. कृष्णांनी अर्जुनाला वापरलेली संबोधनं माहिती तुम्हाला कुठली कुठली आहे? अंदाजे सांगू शकता? पहिला आहे अर्जुन, गुडाकेश, धनंजय, भरतर्षभ, कौंतेय, पार्थ, वेगवेगळी संबोधन आहे. मग संबोधन अशीच वापरली का? प्रत्येक श्लोकामध्ये ते संबोधन वापरण्यामध्ये काही ना काही कारण आहे. मग आता इथे पांडव संबोधन का वापरलं आहे? 2 कारण आहे त्याची. एक आहे गीतेची लँग्वेज, म्हणजे भाषा जी आपण समजून घेतोय. एक आहे, दुसरी आहे गीतेची मेटा लँग्वेज. मेटा लँग्वेज म्हणजे त्याच्या मागे दडून बसलेली भाषा, की या प्रत्येक शब्दांच्या मागे कारण आहे. अर्जुनाने पण कृष्णाने वेगवेगळी संबोधनं वापरली आहे. मधुसूदन, ऋषिकेश, कृष्ण, वार्ष्णेय, खूप सारी संबोधनं वापरली. त्या प्रत्येक संबोधनामागे अर्थ दडलेला आहे. जर आपण तेवढा त्याच्यामध्ये जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करू, तेवढे त्याचे अर्थ प्रकाशित होतात. आणि आपल्या आचार्यांनी सांगून पण ठेवलेली त्याच्या मागची काही कारणं असतील तर पांडव किती होते? 5 पांडव होते. भगवंतांनी किती गुण सांगितले आजच्या श्लोकामध्ये? 5 गुण सांगितले. तर जसं 5 पांडव एकमेकांमध्ये मैत्रीभाव ठेवून एकोप्याने राहायचे आणि त्यांची शक्ती अशी 5 एकवटलेली असायची, तसे हे 5च्या 5 गुण एकत्रित करून जर एखाद्या व्यक्तीने भगवंतांची भक्ती केली तर तो भगवद्धामात जाऊ शकतो, असं म्हणण्याचा एक उद्देश कदाचित भगवंतांचा असेल. आणि दुसरं, पांडव म्हणण्याच्या मागचं तात्पर्य हे देखील आहे की पांडव भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय होते. बरोबर? पांडवांसाठी भगवान कृष्णांनी खूप काही केलं. सारथ्य पारषद सेवन सौख्य दौत्य वीरासनानुगमन स्तवन प्रणामा स्निग्धेषु पांडुषु जगत प्रणतिम च विष्णू भक्तिम करोति नृपतिश्चरणारविंदे. की पांडवांसाठी भगवंतांनी काय काय केलं? शांतिदूत म्हणून गेले, अर्जुनाचा रथ चालवला आणि लाक्षागृहातून त्या मदत केली. सगळ्या ठिकाणी कृष्णांनी पांडवांची मदत केली, कारण कृष्णांना पांडव अतिशय प्रिय आहेत. मग इथे हा देखील एक तात्पर्य निघतो की एखाद्या व्यक्तीने जर या 5 गुणांचा विकास केला तर पांडव जेवढे मला प्रिय आहे तेवढा तो व्यक्ती देखील मला प्रिय होईल. पांडव मला जेवढे प्रिय आहे, जर एखाद्या व्यक्तीने ह्या 5 गुणांचा विकास आपल्यामध्ये केला तर तो व्यक्ती देखील मला तेवढाच प्रिय होईल. म्हणून भगवंत म्हणतात पांडव. अशा प्रकारे हे 5 गुण आहेत आणि त्यांचा जर आपण विकास केला आपल्या जीवनामध्ये, मग आपल्यासाठी होमवर्क एक मी आज देऊन जात आहे. शिक्षकाचं काम असतं ना होमवर्क देणे. तुम्ही ना उद्या थोडी तुम्ही चेकिंगला, मी पुढच्या असेल तर नक्की विचारले होमवर्क केला आहे का. तो होमवर्क काय आहे की हे 5 गुण लिहायचे आणि
मी त्या गुणाचं पालन कसं करतोय ते आत्मसात करायचं आहे. मदभक्त म्हणजे मी भक्त होतोय का, मत कर्मकृत मी भगवंतांचं काम करतोय का. त्याच्यात पण आपण 2 गोष्टी बघितल्या, डायरेक्ट भगवंतांचं काम, दुसरं काम पण भगवंतांना अर्पण काम. तर आपण हे 5 गुण बघितले. थोडक्यामध्ये पुन्हा एकदा समरी घेऊया आणि विराम देऊया. सगळ्यात पहिला गुण कुठला होता, मत कर्मकृत. तो माझं काम करतो. माझं काम करण्याचे 2 विभाग होते, डायरेक्ट भगवंतांचं काम, जप करणे, अध्ययन करणे, कीर्तन करणे, प्रचार करणे, आणि दुसरं म्हणजे बाकीचं काम करणे पण फळ कृष्णांना अर्पण करणे. हे झालं मत कर्मकृत. दुसरा गुण काय होता, मत परम. भगवान माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. काही अडचण आली की मी तुमच्याकडे येणार, दुसरं कुठे जाणार नाही. सगळं काही माझं तुमच्यासाठी, तुम्ही सांगितलेली आज्ञा माझ्यासाठी सर्वोपरी. मत कर्मकृत, मत परमो. तिसरा आहे मद भक्त, माझा भक्त बना. मग आपण भगवंतांनी सांगितले म्हणून आपण भगवंताचा भक्त बनण्याचा प्रयत्न करतो. भक्तीचे किती लक्षणं आहेत, भक्तीचे लक्षणं 9. भक्तीचे 9 लक्षणं आहे भक्तीचे. तर त्या 9 लक्षणांच्याद्वारे आम्ही भक्ती करतो. मग आम्ही कीर्तन, श्रवण, ते सर्व जे आहे ते आपण तो श्लोक घेतला होता, 9विधा भक्ती. तर 9 प्रकारे आम्ही भक्ती करून आम्ही भक्त बनण्याचा प्रयत्न करत आहोत. चौथा गुण काय होता, संगवर्जित. संगवर्जिताचे 2 अर्थ आपण बघितले. एक आहे आसक्तीचा त्याग, आसक्ती आम्ही करणार नाही कुठल्या गोष्टीमध्ये. आणि दुसरं आहे वाईट लोकांच्या संगतीचा आम्ही त्याग करणार. पुढचा गुण सांगितला भगवंतांनी, निर्वैरः सर्वभूतेषु. जो कुणाशीही वैरभाव ठेवत नाही. यह, जो व्यक्ती हे 5 गुणांचा विकास करतो, सह, तो व्यक्ती माम एती पांडव. हे अर्जुन, तो व्यक्ती मला प्राप्त होतो. आणि पांडव म्हणण्यामागे 2 कारणं आपण बघितली पुन्हा एकदा. पहिलं कारण काय होतं, 5 पांडव जसे होते तसे त्यांनी एकत्रितपणे भगवंतांची भक्ती केली. त्याप्रकारे या 5 गुणांच्याद्वारे एकत्रित करून आपण जर भगवंतांची भक्ती केली तर आपण भगवंतांना प्रिय होऊ. आणि दुसरं, 5 पांडव जसे भगवंतांना प्रिय होते तसे हे 5 अंगांची भक्ती कोणी करेल, लक्षणांचा विकास करेल, तर तो व्यक्ती पांडवांप्रमाणे भगवंतांना प्रिय होईल. श्लोक समजला सर्वांना पूर्णपणे. होमवर्क करणार 5 गुण. आता आपण श्लोक पुन्हा एकदा उच्चारण करूया. म्हणजे आपले तुमचे जे शब्द आहे, श्लोक काहीच नाही, 5 शब्द आपण वेगवेगळे म्हटले, तुम्ही लक्षात पण ठेवलेत, म्हणजे तुमचा श्लोक लक्षात राहिला ॲक्च्युली तसं पाहिलं तर. माझ्या मागे म्हणाल पुन्हा एकदा, मत्कर्म कृन्मत परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडवा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.